नमस्कार. अखेर शालेय शिक्षण विभागानं तो निर्णयच पाठी घेतलेला आहे. आजही पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते, आपण लढाई जिंकलो असलो तरी लढाई संपली नाही. उद्या सरकार इथून खाता येत नाही ना, मग इकडून कसं खाता येईल त्याचा सुद्धा प्रयत्न नक्की करणार आहे. हे विसरायचं नाहीये, विसरू नका. शिक्षक आहोत, सद्बुद्धीने वागूया, सबुरीने घेऊया, विरोध करूया आणि अर्थातच लढूया आणि जिंकूया सुद्धा. जो 8 ऑक्टोबर 2025 रोजी काढण्यात आला आणि त्याला तात्काळ विरोध केलेला आहे शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी. आणि एक पहिला असा तुरंत एक विजय म्हणावा लागेल, तो म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा वरती त्यांनी मिळवलेला आहे. तो म्हणजे शाळा समूह योजनाचा जो GR होता 8 ऑक्टोबरचा, तो आता रद्द करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 5 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या राज्यामध्ये जवळपास 3158 शाळा आहेत आणि त्या बंद करण्याचा शासनाचा थोडक्यात डावच होता. त्याचा शिक्षक भरतीवरती काय परिणाम होणार होता ते सुद्धा आपण बोलूया. तसं मी लाईव्ह मध्ये सुद्धा बोललेलीच आहे. तरी सुद्धा आज एखादा विघातक GR त्याला वेळेवरतीच जर आपण विरोध नाही केला तर मात्र जसा संचमानेचा GR आता आपलं डोकेदुखी बनलेला आहे तसा होऊ शकतो. परंतु शालेय शिक्षण विभागाने अतिशय सतर्कतेचं पाऊल उचललेलं आहे, कारण शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी मात्र यांना तात्काळ आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करू असा इशाराच केला होता. आणि फायनली आयुक्त साहेबांनी जरी 8 ऑक्टोबर ज्या दिवशी GR आला त्या दिवशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी उत्तर दिलं नव्हतं. आणि आता मात्र त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो आम्ही GR पाठी घेतोय, त्याच्यामध्ये बंद नसून समावेशन हा शब्द छल आहे की काय असंही सांगण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा आयुक्तांनी असं सांगितलेलं आहे की 5 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुद्धा एकही शाळा बंद होणार नाही. सो सर्वांचं अभिनंदन. सर्वप्रथम आयुक्त साहेबांना उशिरा का होईना हे समजलं की किती गरजेचं होतं. आज शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा शिक्षणाचा हक्क, RTच्या ऍक्टनुसार, संविधानानुसार या सर्वांचा उल्लंघन करणारा हा GR होता. आणि तरी सुद्धा मग अशा GR साठी उद्या कोर्टात जावं लागतं, भांडावं लागतं. आणि याला आता सर्वांना तिलांजली मिळालेली आहे. आणि आयुक्तांना हा एक चांगला एक मेसेज आपण म्हणूया की त्यांच्या एक डोक्यात कुठून तरी पोहोचला आणि त्यांनी वेळीच हे सावध झालेले आहेत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022-2025च्या शिक्षक भरतीसाठी आयुक्त कार्यालयामध्ये आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून फॉलोअप घेत असताना आयुक्त साहेबांची VC 11 ते अगदी 3:30 पर्यंत VC चालली होती. आणि त्याच्यामध्ये फायनली त्यांनी असं डिसाईड केलं की हा जो निर्णय आहे तो असा होता की गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव होणार होता आणि त्यानंतर EIO थ्रू त्या शाळा एकत्र केल्या जाणार होत्या. परंतु त्याला आता तात्काळ विरोध करण्यात आलेला आहे, कारण तिथल्याही शिक्षणाधिकारी असतील त्यांनीही सांगितलं असेल की तिथं सहजासहजी कोणीच त्याला रेडी होणार नाही. मित्रांनो, त्याची कारणंही तशीच आहेत. आज जेव्हा एक विद्यार्थी असतो, 2 विद्यार्थी असतो, घरातल्या शाळेत जातो. बरं, ZP मधली शाळेत जाणारी मुलं आजकाल गरिबाची पोरं आहेत, त्यांना काही ना काही शिक्षण मिळालं पाहिजे, शिक्षणापासून वंचित नको राहिला. त्यासाठी वाड्या वस्ती पाड्याच्या शाळा काढण्यात आल्या आणि आता मात्र या सरकार त्या बंद करण्याचा प्रयत्न करते. त्याचा आता खोडा करण्यात आलेला आहे. आणि त्याचा तसं होऊ नये म्हणून आता आणि अर्थातच जेव्हा विद्यार्थी दुसरीकडे शाळेला जाईल, काही विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी जाऊ शकतील का? आज मुंबईमध्ये सुद्धा आम्ही मराठी शाळांचा लढा लढतोय, कारण मुंबईतला भूखंड हा श्रीखंड झालेला आहे. अशाच पद्धतीने गावाकडे सुद्धा आता जमिनीला भाव आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पुढचं काही मला माहित नाही, परंतु सध्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली त्यांना शाळा बंद करायच्या होत्या. आता त्याला मात्र म्हणजे त्यांच्या जो काही पाठीमागूनचा जो काही वार होता त्याला मात्र आता त्यांनी स्वतःच पाठी घेण्यात आलेला आहे. आणि खरं त्यासाठी आयुक्त साहेब तुमचे धन्यवाद, शिक्षण मंत्री साहेब तुमचे धन्यवाद, महासंघ, MGCTU, त्याचबरोबर राज्यातील तमाम शिक्षक संघटना ज्यांनी याचा विरोध केला त्या सर्वांचे धन्यवाद. कारण कसं आहे, वेळीच याला घाला घातला नाही तर संच मान्यता 15 मार्च 2024चा जे डोकेदुखी होऊन बसलेला आहे त्याला आता किती विरोध केला तरी कोर्टात असल्याचं कारण देऊन सुद्धा संच मान्यता केली जाते. आणि कोर्टात असल्याचं कारण देऊन संच मान्यता जुन्या पद्धतीने केली जात नाही. हा असा परिणाम होतो, त्याचा परिणाम शिक्षक भरतीवरती मोठ्या प्रमाणात होतो. आज कंत्राटीकरण, शाळा समूह योजना, खाजगीकरण, मुख्यमंत्री शिवा प्रशिक्षक योजना अशा करून ऑलरेडी शिक्षक खूप अतिरिक्त होत आहेत. जे आहेत त्यांचेच
परवड होत नाहीये. मग हे शिक्षकांची परीक्षा कशासाठी घेतात आणि जर नवीन शिक्षक पदांची भरतीच नाही करायची तर अशा पद्धतीने त्यांना झुलवत कशासाठी ठेवतात, असे बरेच प्रश्न त्या VC त्यांना विचारण्यात आले आणि फायनली त्यांनी आता तो GR रद्द घेण्यात आलेला आहे. शिक्षक भरतीवरती या GRचा कोणताही परिणाम होणार नव्हता. त्याचं कारण असं होतं की 30 सप्टेंबर रोजी संच मांडण्याची जी काही पटसंख्या होती ती गृहीत धरली जाणार होती. आता मात्र ती 30 ऑक्टोबरमध्ये घेण्यासाठी आपल्या शिवनिधी फाउंडेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांना 2दा पत्र दिलेलं आहे आणि आता त्यानुसार मुदतवाढ मिळालेली आहे. सो ती पटसंख्या तोपर्यंत शाळा समयोजना इम्प्लिमेंटेशन पुढच्या शिक्षक भरतीमध्ये नक्की त्याचा परिणाम झाला असता तरी सुद्धा पुढच्या स्टेज पाठच्या शाळा असं म्हणण्यासारखं आहे. हा GR पाठी घेतलेला आहे, त्यासाठी सर्वांचं अभिनंदन. तुम्हाला काय वाटतं ते नक्की लिहा आणि असे जे GR आहेत वेळीच पाठी घेतले पाहिजे, त्याच्यासाठी वेळीच रस्त्यावरती उतरलं पाहिजे, वेळीच त्याला आपण विरोध केला पाहिजे आणि अर्थातच जर केला नाही तर त्याचे परिणाम वर्षानुवर्ष भोगावे लागतात. लढाई संपलेली नाहीये, लढाई जिंकलो असलो तरी लढाई संपली नाही. कारण तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सर्वश्रुत आहे की सध्या हिंदी सक्तीकरण करण्यात आलं होतं पहिलीपासून राज्यामध्ये आणि त्याला विरोध करून सुद्धा तो GR पाठीमागे घेण्यात आला. परंतु तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी आता नरेंद्र जाधव समितीच्या त्रिभाषा धोरण समितीचा एक पेज सुद्धा आहे. तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, तिथे बघा मी शेअर सुद्धा केली होती. तिथे तुम्हाला मतं मांडायची आहेत. बघा अशा समित्या काढून ते हळूहळू याच्यामध्ये ते शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात, आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. तसाच यांचा प्रयत्न आहे, हे लक्षात घ्या. आज हे जेव्हा बंद करत आहेत, GR पाठी घेत आहेत समाजाच्या रोज काढून येण्यासाठी, पण ते हळूहळू याचा शिरकाव करणार आहेत. त्यामुळं आपण सतर्कतेने पाहायला हवं. आज कोणावरती जरी आलं तर शिक्षकांचा प्रश्न आहे, तिथं आपण सर्वांनी लढायला हवं. भले त्याचा शिक्षक भरतीवरती कोणताही परिणाम होणार नसला. हो मित्रांनो, बरोबर बोलते. आपण पाहत आहात आणि यस पाहतच राहू. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आणि हो,